नाही, दरवर्षीप्रमाणे शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे जो जयंतीच्या दिवशी शिवजयंती साजरी करतो आणि गेल्या कित्येक वर्षाची प्रथा ही माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी जी सुरुवात केली होती ती आजही कायम आहे आणि सर्व शिवसैनिक आम्ही सर्व शिवसैनिक ही प्रथा अजूनही कायम ठेवलेली आहे आणि भविष्यातही कायम ठेवू. आणि त्याच मार्फत आपण जर पाहिलं तर आपले या ठिकाणचे नगरसेवक शंकरजी उंडारे, एकनाथ शंकरजी उंडारे यांच्या मार्फत प्रत्येक वेळी समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. शिवजयंतीसारखे उत्सव केले जातात. त्या ठिकाणी करमणुकीचे कार्यक्रम असो किंवा लोकांना प्रोत्साहन देण्याचे कार्यक्रम असो ते प्रत्येक वेळी होत असतात आणि त्या कार्यक्रमांना आज मी भेट दिली, त्यांचं कौतुकही केलं आणि अशाच पद्धतीचे कार्य त्यांच्या हातून सतत घडत राहावं अशा पद्धतीच्या त्यांना शुभेच्छाही दिल्या. लहान मुला तुम्ही बघितलं तुमच्या समोर भेटायला पाहिजे का? नाही, खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा पोवाडा ज्या पद्धतीने त्या छोट्या चिमुकलीने गायला, आपण आजपर्यंत हे पोवाडे फक्त मोठ्या लोकांकडून ऐकत होतो, टीव्हीवर बघत होतो किंवा कुठेतरी ऐकत होतो. परंतु आज एका छोट्याशा चिमुरडीने जेव्हा तो पोवाडा खऱ्या अर्थानं गायल्यानंतर आज महाराष्ट्रात आणि भारतात शिवाजी महाराजांबद्दल जो अभिमान आणि जे प्रेम आजही छोट्यांपासून मोठ्याच्या मनामध्ये ते खऱ्या अर्थानं दिसतं आणि अशा या चिमुरड्यांच्या मार्फतच ही जी नवी पिढी आहे हीच पिढी खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये मोठी होऊन शिवाजी महाराजांचं त्यांच्या मनामध्ये जे प्रेम आहे किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या कायम या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कायम लक्षात राहतील हे यातून सिद्ध होईल. पुरी महाराष्ट्र शिवाजी महाराजांची जयंतीमध्ये काय सांगणार? नक्कीच शिवाजी महाराजांचा इतिहास गेल्या कित्येक शेकडो वर्षाचा असला तरी सुद्धा आजही प्रत्येक जण शिवाजी महाराज म्हणतं जय ऑटोमॅटिकली प्रत्येकाच्या तोंडातून येतं आणि एक महाराजांनी जो अभिमान आणि स्वाभिमान प्रत्येक माणसाला शिकवला तो नक्कीच महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रत्येक जनमनाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच आज नाही गेले शेकडो वर्ष ही प्रथा चालत आली आणि येणाऱ्या शेकडो वर्षांमध्ये या प्रथा चालत आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजा आजची जयंती साजरी करतोय आपण सगळे अत्यंत उत्साह वर्षानुवर्ष आम्ही करतोय, कुठलाही खंड न पडता. आणि आज देखील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे नेते यांच्या वतीनं ज्या आदेशाप्रमाणे खरी शिवसेना काय आणि आज महाराजांची जयंती असू दे, बाळासाहेबांचा काय विचाराने प्रेरित झालेले आम्ही लोक आहे. त्यामुळे ह्या जयंतीला उत्सवाने सगळे साहेबांनी आदेशाप्रमाणे आम्ही करत आहे कार्यक्रम. अडचण पण आलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार आहे? पुरे महाराष्ट्रामध्ये घुसलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कुंभा. आपणच काल बघितलं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जसे संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित केलं तसंच त्यांची ही उपमा आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला जाणीव आहे का असा मुख्यमंत्री होणं. आज जे वातावरण आहे शिवसैनिकामध्ये जे जाणीव आहे आणि हा शिवजयंती उत्सव कॅप्टन साहेब आलेत आणि सगळेच नेते फक्त अधिवेशन चालू असल्यामुळे आज माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे, मस्के साहेब, वायकर साहेब बाकीच्या ठिकाणी कार्यक्रमात आहे पण साहेब आज आलेत त्यामुळं त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि सर्व शिवसैनिक त्यामुळं अत्यंत उत्साहित आहेत.